So good afternoon. आवाज येतोय? आवाज? हॅलो. हा येत आहे सर. आवाज येतो? हा येत आहे सर. आवाज येतोय का? हॅलो. हा येत आहे सर. हॅलो. समीर कोंडालकर, आवाज येतोय? येते सर आवाज. एक मिनिट, माझा मायक्रोफोन म्यूट आहे. हॅलो. आवाज. तर आपण आता आज एक नवीन एक्सरसाइज सुरू करू. आपण एक आयफेल टावरचं मी एक्सरसाइज बनवलेला आहे, हा आपण आज पाहू. आयफेल टावर कुठे आहे माहिती आहे का? कोणत्या देशात आहे आयफेल टावर माहित आहे का? लंडन. पॅरिस मध्ये आहे, पॅरिस मध्ये. पण काही हरकत नाही, तुम्ही ट्राय केलं त्याच्याबद्दल काही. तर आपल्याला आयफेल टावरचं 3D मॉडेल क्रिएट करायचं आहे, ठीक आहे, युझिंग ऑटोकॅड. तर आपण सुरुवात करू. सर्वात पहिले जो पार्ट आहे तो आहे आपला डाटा एक्सचेंज फॉर्मॅट, म्हणजे ट्रान्सफर ऑफ डाटा फ्रॉम द क्लिप आर्ट टू ऑटोकॅड. आपण तिथून सुरुवात करू. तर सर्वात पहिले आपल्याला काय करावं लागेल, एखादं क्लिप आर्ट घ्यावं लागेल. इंटरनेटवर तुम्हाला आयफेल टावरचे क्लिप आर्ट्स मिळतील. त्यातलं तुम्ही गुगलवर जा आणि सर्च करा आयफेल टावर आणि त्याच्यासमोर लिहा क्लिप आर्ट. क्लिप आर्ट लिहिल्याच्या नंतर तुम्हाला क्लिप आर्ट दिसतील आणि याच्यातलं जे तुम्हाला असं जे योग्य वाटते किंवा चांगलं वाटते की जे खूप सिम्पली नाही आणि खूप कॉम्प्लिकेटेड नाही, अशा टाईपचं एखादं क्लिप आर्ट तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि ते क्लिप आर्ट मग नंतर तुम्ही ऑटोकॅडमध्ये ट्रान्सफर करू शकता. हे फक्त आपण याच्यासाठी करतो की आपल्याला एक साधारणतः शेप वगैरे लक्षात यावं. म्हणजे आवश्यक नाही की यांनीच केलं पाहिजे, पण आपल्याला एक साधारण शेप वगैरे लक्षात येतं क्लिप आर्टमुळे. त्याच्यामुळे आपण एखादा क्लिप आर्ट जनरली आपण हे करतो, ऑटोकॅडमध्ये ट्रान्सफर करतो. तर तुम्हाला इथे भरपूर क्लिप आर्ट्स मिळतील. त्यातलं कोणते सुटेबल जे तुम्हाला वाटतंय, म्हणजे खूप कॉम्प्लिकेटेड नसावं, खूप
सिंपल नसावं. तुम्ही कॉपी इमेज करतो किंवा सेव्ह ॲज तुम्ही करू शकता. डेस्कटॉपवर तुम्ही PNG फॉर्मॅटमध्ये ही इमेज सेव्ह करू शकता. याला नाव द्या, मी देतो EIFFEL आयफेल टावर. क्लिप आर्ट असं नाव दिलं मी, आयफेल टावर क्लिप आर्ट फॉर DXF. DXFचा अर्थ होतो डाटा एक्सचेंज फॉर्मॅट. आता हे आपण क्लिप आर्ट इथे काय केलं, डेस्कटॉपवर सेव्ह केलेलं आहे. मी झूम करून दाखवतो तुम्हाला. अशा टाईपचं हे क्लिप आर्ट आहे. जास्त सिंपलही नाही आणि जास्त कॉम्प्लिकेटेड नाही. अशा टाईपचं क्लिप आर्ट आहे. आवाज येत सर, आवाज. आता आपल्याला काय करायचं, PNG टू DXF कन्व्हर्टर यूज करायचं आहे. मी इथे PNG टू DXF कन्व्हर्टर यूज करतो आहे. आपली जी फाईल होती ती इमेज फाईल होती आणि आता आपण त्याला डाटा एक्सचेंज फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करतो. तर तुम्हाला हे ऑनलाईन कन्व्हर्टर्स मिळून जाते. आपण जी फाईल सेव्ह केली होती तीच फाईल तुम्ही घ्या, त्याला ओपन करा आणि कन्वर्ट करा त्याला. आता हे कन्वर्ट केलं आपण आणि हा डाटा एक्सचेंज फॉर्मॅटमध्ये ही फाईल आता सेव्ह झालेली. फक्त मी काय करतो, इथून कॉपी करून हे डेस्कटॉपवर टाकून देतो. ही डेस्कटॉपवर टाकली मी आणि मग ही डायरेक्ट आपण ऑटोकॅडमध्ये ओपन करू शकतो. ही आपली ऑटोकॅडमध्ये डायरेक्ट ओपन झालेली आहे. झेड एंटर एंटर केलं तर आपण जे क्लिप आर्ट होतं ते डायरेक्ट आता ऑटोकॅडमध्ये ओपन झालेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला क्लिप आर्ट जे आहे ते डाटा एक्सचेंज फॉर्मॅटच्या साहाय्याने ऑटोकॅडमध्ये आणता येईल. मी आता कॉपी कमांड दिली, कॉपी करून मी याची जी आउटर लाईन आहे, बाउंड्री लाईन, ॲक्च्युअलमध्ये तीच मला आवश्यक आहे. मी ती बाउंड्री लाईन जी आहे ती बाउंड्री लाईन फक्त याच्यामध्ये घेतो आणि मग ती बाउंड्री लाईन जी आहे त्याच्यानुसार मग मी काढायचा प्रयत्न करेन. हे रेफरन्स म्हणून मला कामात येईल बाउंड्री लाईन. मी आता याचे 2 पार्ट करून, जमलं तर 2 पार्ट करून एक्सेल कमांड द्या आणि तुम्ही एक व्हर्टिकल लाईन काढू शकता. याचे 2 पार्ट आपण करू शकतो आणि आपल्याला फक्त अर्धाच पार्ट काढायचा, कारण की दुसरा जो पार्ट आहे ती मिरर इमेज आहे. त्याच्यामुळे आपल्याला आपले जे एफर्ट्स आहेत ते आपल्याला कमी करता येईल, म्हणून आपण शक्यतो अर्धाच पार्ट काढतो. मी याचा अर्धा पार्ट जो आहे तोच ठेवला, बाकीचा डिलीट करून टाकला. इथे आपण झूम करून याच्यातलाही अर्धा पार्ट आपण घेऊ शकतो. अशा पद्धतीने आता हे जे क्लिप आर्ट मी यूज केलं होतं हे फक्त आउटलाईन आपल्याला मिळावी म्हणून, एक साधारणतः शेप कसा आहे ते समजावं, हाच त्याच्या मागचा हेतू होता. बाकी त्याचा मागचा काही विशेष हेतू नव्हता. एक आउटलाईनची गाईडलाईन आपल्याला मिळाली पाहिजे, हाच त्याचा मागचा
हेतू होता. तर हे पाहून पाहून तुम्हाला त्याचं आउटलाईन काढता येईल, जे की जास्त काही कॉम्प्लिकेटेड नाही आहे. अर्धा पार्ट जो आहे तो आयफेल टॉवरच्या आउटलाईनचा अर्धा पार्ट जो आहे तो तुम्ही काढू शकता. मी इथे पोलर आणि ओस्नॅप हे ऑफ करतो. जिथे कर्व काढायचे असतात, म्हणजे आपल्याला स्ट्रेट लाईन जिथे काढायची नाही आहे त्या ठिकाणी पोलर आणि ओस्नॅप याच्यामुळे काय होते की आपल्याला स्ट्रेट लाईन काढताना त्रास होतो. मग अशा ठिकाणी जनरली आपण काय करतो, पोलर आणि ओस्नॅप वगैरे बंद करून टाकतो. बस हे जसं आहे आपल्याकडे ऑलरेडी त्याच्या पॅरलल लाईन काढल्या तरी चालेल. आपल्याला एक साधारणतः जो शेप आहे त्या शेपची आयडिया मिळून जाईल आणि मग समोरच आपल्याला काढता एक जस्ट आयडिया घ्यायसाठी आपण हे सर्व केलं होतं. अशा पद्धतीने आपण काय केलं, सर्व काढलं. मी काय केलं, जो आपण शेप ट्रान्सफर केला होता त्याला ट्रेसिंग केलं. फक्त याला आपण ट्रेसिंग असंच म्हणू शकतो. मी फक्त ट्रेसिंग केलं. अशा पद्धतीने तुम्ही ट्रेसिंग करून शेप काढू शकता. पहा इथे आपण जे काढलं होतं ते इथे आता आपल्याला दिसायला लागलेलं आहे. येलो कलर मध्ये काढलं होतं मी, एका वेगळ्या लेअरवर काढलं होतं. तर साधारणतः आपल्याला आउटलाईन जी आहे ती काढायची असते. इथे ट्रिम करून टाका. आता जे अशा टाईपचे ऑब्जेक्ट्स असतात, जसं आता आयफेल टॉवर आहे, हे ॲक्च्युअलमध्ये दिसायलाच फक्त खूप कॉम्प्लिकेटेड असतात. काढायला हे नुसते लेबोरियस असतात. याच्यात ऑटोकॅडचं फार असं स्किल काही युटिलाइज होत नाही. फक्त आपल्याला ते अट्रॅक्टिव्ह खूप वाटतात. अदरवाईज इट इज जस्ट अ मॅटर ऑफ लेबर. फार त्याला असं चॅलेंजिंग असं काही नसते त्याच्यात. आणि खूप लंबी सिक्वेन्स असते जी तुम्हाला कमांडची फॉलो करायची असते. पण आपल्याला असं वाटतं की किती कॉम्प्लिकेटेड ऑब्जेक्ट आहे किंवा किती कॉम्प्लेक्स आहे. ॲक्च्युअलमध्ये ते कॉम्प्लेक्स नसते. ते फक्त एक लेबोरियस वर्क आहे. इथे एक्सटेंड कमांड जॉईन करून घ्या. एक्सटेंड कमांड वापरतोय मी. एक्सटेंड कमांड ही जॉईन करता येईल आपल्याला. या लाईन पर्यंत ती आर्क काय केली आपण, एक्सटेंड केली. आता हे ट्रिम करून घ्या आणि ही आपल्याला साधारणतः आउटलाईन जी आहे ती मिळालेली आहे. अशा पद्धतीने आपण ती आउटलाईन काढलेली आहे. ठीक आहे, तर ही आपली आउटलाईन झाली.
आता आपण याच्यात आणखी ऍड करू. त्याच्यात एक मधात एक गॅलरी आहे, तर ती गॅलरीसाठी आपल्याला इथे जागा तयार करावं लागेल. साधारणतः अशा पद्धतीची गॅलरी आहे. तर ती गॅलरी आपल्याला अशा पद्धतीने करता येईल. तर हे आपण अशा पद्धतीने ही गॅलरी तयार केली. आता मी कमांड देतो पॉलीलाईन एडिट, त्याचा शॉर्टकट येईल पेडिट. आपण पॉलीलाईन एडिट केल्याच्या नंतर एका आर्कवर क्लिक केलं. त्यांनी सांगितलं की ही पॉलीलाईन नाही आहे, पण तुम्हाला हे कन्वर्ट करायची आहे का. मी म्हटलं हो, मला हे कन्वर्ट करायची. मग ते काय करतं की सर्व लाईन्स जे आहेत ते कन्वर्ट करून एकामेकाला चिटकून टाकतं आणि आता एक सिंगल ऑब्जेक्ट झालेला आहे. हा जो कंटूर आहे हा एक सिंगल ऑब्जेक्ट म्हणून ऍक्ट होतो. आता मी ऑफसेट कमांडनी एक ऑफसेट घेतो आणि एक छोटा ऑफसेट घेतला. 1 मिलीमीटरचा ऑफसेट आहे हा. आणि तुम्हाला दिसेल की एक पॅरलल ऑब्जेक्ट 1 किंवा 2 मिलीमीटर घ्या. 1 मिलीमीटर खूप कमी होईल, 2 मिलीमीटर घ्या. एक पॅरलल ऑब्जेक्ट आता इथे तयार झालेलं आहे. 1.5 मला वाटतं योग्य राहील. 1.5 1.5चा तुम्ही एक ऑफसेट घेऊन घ्या आणि त्याला एक पॅरलल लाईन, जो अगोदर आपण कंटूर काढला होता त्याला एक पॅरलल लाईन इथे आता तयार झालेली आहे. पुन्हा पॉलीलाईन एडिट म्हणजे पेडिट हे दिलं. जे फॉर जॉईन हे ऑप्शन दिलं आणि ह्या तिन्ही लाईन ज्या आहेत ह्या जॉईन करून टाकल्या. त्याच्यामुळे हा जो गॅलरीचा पोर्शन आहे हा सुद्धा आता एक सिंगल ऑब्जेक्ट झालेला आहे. तिन्ही लाईन्स एकामेकाला जॉईन झाल्या. ऑफसेट डिस्टन्स दिलं 1.5 आणि ऑफसेट करून टाकलं त्याला. अशा पद्धतीने आता एल फॉर लाईन कमांड दिली मी आणि आता याला अशा इंटरसेक्टिंग अशा अनेक लाईन्स आपल्याला काढाव्या लागतील. पूर्ण आता हा जो सेक्शन आहे किंवा आपण जो प्रोफाईल काढलेला आहे या प्रोफाईलमध्ये जागोजागी तुम्हाला अशा क्रॉस करणाऱ्या लाईन्स काढाव्या लागतील. प्रत्येक ठिकाणी तुम्ही लाईन्स काढा, आडव्या लाईन्स. तुम्ही जितके जास्त लाईन्स काढाल तितके जास्त सेक्शन्स क्रिएट होतील आणि तितकं चांगलं आणि सुंदर ते दिसेल किंवा कॉम्प्लिकेटेड दिसेल. तेवढी चांगली डिझाईन त्याच्यामध्ये आपल्याला दिसेल. तशा आडव्या लाईन्स काढा पूर्ण सेक्शनवर. हेच एक थोडंसं लेबोरियस काम आहे, बाकी त्याच्याचमुळे थोडासा वेळ जास्त लागतो हे काढायसाठी. कॉपी पण करू शकता अगोदरची लाईन.
कॉपी मल्टिपल नावाचं ऑप्शन आहे, ते पण सुद्धा वापरू शकता. मल्टिपल कॉपीज क्रिएट करू शकता. शक्यतो सारखं अंतर मेंटेन करायचा प्रयत्न करा. मी इथे तर कॉपी मल्टिपल नावाचं ऑप्शन वापरतो. ठीक आहे, तर हे आता आपण केलं. आता आपण पाहू की हे कसं दिसतंय. आपल्याला असं दिसेल. ठीक आहे, अशा आपण त्या सेक्शनवर पूर्ण लाईन्स काढल्या. आता मी पुन्हा ऑफसेट दिलं. वन 1.5चं, आणि जेवढे आडव्या लाईन्स काढल्या होत्या, इंटरसेक्टिंग लाईन्स काढल्या होत्या सेक्शनला, त्या सर्व लाईन्स तुम्हाला ऑफसेट करायच्या 1.5 अंतराने. हे 1.5 म्हणजे तुम्हाला चूज करायचं किती अंतर घ्यायचं आहे. तर साधारणतः सेक्शन किंवा त्याची जाडी किती घ्यायची. मी या ठिकाणी 1.5 घेतलं. तुम्ही तुमच्या हिशोबाने चेंज करू शकता, फिगरच्या हिशोबाने किंवा तुमच्या कंटूरच्या हिशोबाने. किती जाडी पाहिजे तुम्हाला त्याच्या हिशोबाने तुम्ही चेंज करू शकता. पूर्ण लाईन्स जे आहेत ते ऑफसेट करा. आता पॅन कमांडने तुम्ही ड्रॉइंग जे आहे ते मूव्ह करू शकता. पी फॉर पॅन होतं, आणि ऑफसेट, ओ फॉर ऑफसेटने ऑफसेट करू शकता. ऑफसेट अंतर तुम्हाला टाकायचं आहे. जे तुम्ही अंतर टाकाल तेच त्याच्यामध्ये डिफॉल्ट व्हॅल्यू म्हणून सेव्ह राहतं. नेक्स्ट टाइम तुम्ही कमांड दिली तर तेच अंतर येईल. म्हणजे तुम्ही 1 टाकलं तर 1 राहील, 1.5 टाकलं तर 1.5 राहील, आणि तेच अंतर नेक्स्ट टाइम यूज केलं जाईल. जोपर्यंत तुम्ही काही बदल करत नाही, चेंज करत नाही, तोपर्यंत तेच अंतर त्याच्यामध्ये यूज केलं जाईल. अशा पद्धतीने काय केलं आपण, ऑफसेट केलेलं आहे. सर्व लाईन्स ज्या होत्या, आडव्या लाईन्स, हॉरिझॉन्टल लाईन्स, त्या सर्व ऑफसेट करून टाकल्या आपण 1.5 अंतराने. आता आपण ट्रिमिंग करू. जो अनावश्यक पोर्शन आहे तो आपल्याला ट्रिम करायचा आहे. तर मी ते फेन्स ऑप्शन वापरतो, ट्रिमचं. ट्रिम आणि फेन्स. फेन्स म्हणजे माझी जी डॉटेड लाईन आहे ती ज्याला ज्याला क्रॉस करेल ते सर्व ट्रिम होईल. फेन्स ऑप्शन वापरतो. माझी कटिंग एज जी आहे ती आयफेल टावरची बाहेरची बाजू आहे, आणि एफ फॉर फेन्स, फेन्स ऑप्शन मी वापरला आहे. आणि फायदा काय होईल की ट्रिमिंग जे आहे ते एकदम इझिली करता येईल आपल्याला, फास्टमध्ये. म्हणजे सिलेक्शन करायसाठी क्लिक जे आहेत माऊसचे तेवढे क्लिक लागणार नाही. एफ फॉर फेन्स. फॉर फेन्स घेतला. फेन्स ज्याला ज्याला कट करेल ते सर्व हे होईल, ट्रिमिंग होईल. पुन्हा ट्रिम करा आणि फेन्स करा.
असं करून जो ट्रिम अनावश्यक पोर्शन आहे तो ट्रिम करून टाका तुम्ही. आणि इथे फेन्स ऑप्शन वापरतोय. ट्रिमच्या आतमधली सब कमांड आहे फेन्स नावाची. अशा पद्धतीने आपण काय केलं, हे कट करून टाकलं. आता मी स्नॅप जो आहे तो इंटरसेक्शनचा स्नॅप घेतो. मला याचं इंटरसेक्शन पाहिजे, त्याच्यासाठी स्नॅप मला चेंज करावं लागेल. ऑब्जेक्ट स्नॅप याच्यात पहा तुम्ही बाय डिफॉल्ट 3 स्नॅप आहे, एंड पॉईंट, मिड पॉईंट आणि सेंटर. तर मी तिन्ही काढून टाकतो आणि त्याच्याऐवजी इंटरसेक्ट म्हणजे क्रॉस लाईन वाला जो स्नॅप आहे तो घेतो. अशा पद्धतीने इंटरसेक्टचा स्नॅप जो आहे तो मी घेतला. येलो कलरचं इंडिकेशन आहे ते इंटरसेक्ट मध्ये. अशा पद्धतीने मी स्नॅप जो आहे तो घेतलेला आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ही लाईन काढायची आहे. डायगोनली ही काढायची आहे प्रत्येक ठिकाणी आणि इंटरसेक्शन पासून दुसऱ्या इंटरसेक्शन पर्यंत ती काढायची. इंटरसेक्ट टू इंटरसेक्ट, इंटरसेक्शन टू इंटरसेक्शन अशी काढायची. असं प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ही लाईन काढावं लागेल, एका इंटरसेक्शन पासून दुसऱ्या इंटरसेक्शन पर्यंत. अर्थात हे पूर्ण प्रॅक्टिस करून पाहावं लागतं. आणि मी जरी इतका फास्ट काढत असलो तर तुम्हाला बराच वेळ लागू शकतो. कदाचित 2-3 दिवसामध्ये तुम्हाला काढता येईल, एका दिवसात होणार पण नाही. अशा पद्धतीने आपल्याला सेक्शन्स काढायचे आहेत. डायगोनली प्रत्येक ठिकाणी जॉईन करायचं. जी गॅलरी होती, गॅलरी पोर्शन मी त्याच्यात थोडस ज्या लाईन्स होत्या त्या काढून टाकल्या, क्लीन केला त्याला. असं पूर्ण सेक्शन मध्ये अशा डायगोनल लाईन्स तुम्हाला जॉईन करायच्या आहेत. डायगोनली सर्व लाईन्स जॉईन करायच्या आहेत.
अशा सर्व लाईन्स तुम्ही डायगोनली जॉईन करा. याच्यामध्ये काही शॉर्टकट नाही आहे, हे सर्व मॅन्युअलीच आपल्याला करावं लागतं. याच्यात कोणती कमांडही वापरता येत नाही की जेणेकरून एका क्षणात सर्व जॉईन होतील. असं काहीही ऑटोमॅटिक याच्यामध्ये करता येत नाही. ठीक आहे, तर हे आता आपण केलं. आता याला क्रॉस करायचं आहे, क्रॉस जॉईनिंग करायचं आहे. सर्व लाईन्स जे आहेत त्याला क्रॉस करायचं, क्रॉस. प्रत्येक लाईनला क्रॉस करा. असं क्रॉस करा. हाच पोर्शन थोडा लेबोरियस आहे, म्हणजे याच्यात प्रत्येक गोष्ट ही आपल्याला काढावी लागते. तसं पूर्ण सेक्शन्समध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला हे क्रॉसमध्ये लाईन्स काढायच्या आहेत. एक काम करू, असं करू शकता की एकाच वेळेस तुम्ही दोन्ही लाईन्स काढू शकता, हे पण करता येईल तुम्हाला. अशा पद्धतीने आपण क्रॉसमध्ये काढू शकतो. असं पूर्ण आता हे झालेलं आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं, समोरच्या स्टेपमध्ये आपल्याला याला ऑफसेट करायचं. 0.75 ने ऑफसेट करा दोन्ही साईडला. 0.75 म्हणजे किती होईल ते? 1.5 अंतर होऊन जाईल. ऑफसेट करा प्रत्येक गोष्ट. लेक्चर चालू आहे सर, रेकॉर्ड होऊन राहिलं. ऑफसेट करा.
अशा पद्धतीने प्रत्येक लाईनला तुम्ही ऑफसेट करा. असं प्रत्येक लाईन जी आहे ती ऑफसेट करा. करा ऑफसेट पूर्ण. सर्व लाईन्स आता आपल्याला ऑफसेट करायच्या आहेत. तर ऑटोकॅडमध्ये एक महत्त्वाचं आहे की आपल्याला प्रॅक्टिस भरपूर करावं लागतं. प्रॅक्टिस जर केली नाही तर आपल्याला काहीही येत नाही. पाहून तुम्हाला कदाचित काहीही येणार नाही. प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे. पूर्ण ऑफसेट करून टाका सर्व लाईन्स. अशा पद्धतीने आपण सर्व हे ऑफसेट केलं. ठीक आहे. आता याची आपण क्लोज लूप तयार करू. आता हे ज्या मधातल्या लाईन्स आहेत ना ह्या नको आहे आपल्याला. ह्या मधातल्या लाईन ज्या आहेत त्या काढून टाका. जर एखादी कमांड चुकली तर अंडू तुम्ही करू शकता. जसं आता माझं इथं चुकलं आहे, अंडू करून आपण एखादी कमांड चुकली किंवा आपल्याला अनएक्सपेक्टेड रिझल्ट मिळाला तर आपण अंडू कमांड घेऊन त्याला एक स्टेप मागे येऊ शकतो. पुन्हा अंडू कमांड घ्या. पहिले याला एक्सप्लोड करावं लागेल. एक्सप्लोर केलं आपण आणि आता आता मी इथे काय करतोय तर क्लोज लूप बनवतोय. क्लोज लूपची काय डेफिनेशन आहे तर एखाद्या पॉइंटवर येण्यासाठी फक्त एकच मार्ग
शिल्लक असला पाहिजे, दॅट इज कॉल्ड ॲज क्लोज. ही साधी आपली एक डेफिनेशन आहे जी आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना समजू शकते की एखाद्या पॉईंट पासून जर आपण स्टार्ट केलं तर तिथे वापस यासाठी फक्त एकच वाट उपलब्ध असली पाहिजे, दॅट इज कॉल्ड ॲज क्लोज लूप. तर इथे मी आता भरपूर क्लोज लूप तयार करत आहे. अनावश्यक पोर्शन जो आहे तो डिलीट करा किंवा ट्रिम करा. जे एक्सटेंडेड लाईन्स आहेत ते ट्रिम करून टाका. अशा पद्धतीने प्रत्येक ठिकाणी क्लोज लूप तयार करण्याचा प्रयत्न करा. तर क्लोज लूप प्रत्येक ठिकाणी तयार करा तुम्ही. प्रत्येक ठिकाणी क्लोज लूप. आणि मग जेणेकरून आपल्याला त्याला एक्सपोर्ट करता येईल. क्लोज लूप तयार करा प्रत्येक ठिकाणी. अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी आपल्याला एक एक ट्रायंग्युलर क्लोज लूप तयार झाला पाहिजे. ठीक आहे. तर असं या पद्धतीने पूर्ण करायचं आहे तुम्हाला. अशा पद्धतीने आपण मिरर केल्याच्या नंतर आपल्याला असं मिळेल. आपण तो पोर्शन केला, मिरर केला, त्याला एक्सट्रूड केलं. एक्सट्रूड केल्यावर आपल्याला हे 3D मध्ये असं मिळेल.
आपल्या लेफ्ट हँड साईडची जी फिगर दिसते तुम्हाला ते होतं आपलं डाटा एक्सचेंज फॉर्मॅटमधून आलेली फिगर. किंवा आपण याच्यातूनही सॉलिड एडिट नावाची कमांड आहे, याच्यातून सुद्धा आपण याचा प्रोफाईल कॉपी करू शकतो. सॉलिड एडिट मध्ये कॉपी म्हणतो आणि कॉपी करून याचा वरचा जो फेस आहे तो मी कॉपी करू शकतो. तुम्हाला येलो कलर मध्ये दिसेल. याचा काय केलं, फेस जो आहे तो कॉपी केला. मी याला फेसला कॉपी केलं. तर या फेसला मी मूव्ह केलं आणि या टॉप व्ह्यू मध्ये जर पाहिलं आपण आणि झेड ऍक्सिस जर बंद केली तर हे असं दिसेल येलो कलर मध्ये. आता याच्यातलं आपल्याला फक्त आउटर लाईन पाहिजे, बाकी सर्व बिनकामाचं आहे. हे सर्व डिलीट केलं तरी चालेल. आपल्या कामाची फक्त आउटर लाईन आहे, त्याच्यामुळे हे सर्व डिलीट जरी केलं तरी चालेल. फक्त आपल्याला आउटर लाईन पाहिजे, बाकीचं सर्व डिलीट केलं तरी चालेल. मी पॉलीलाईन एडिट कमांड घेतली आणि हे सर्व जॉईन करतो. आता जी जॉईन केलेलं आहे, जे लाईनला जॉईन आहे तेवढंच फक्त जॉईन होतं, बाकीचं सर्व ओमिट होऊन जातं. मी त्याला थोडंसं बाजूला करतो आणि बाकीचा पोर्शन डिलीट करतो. हा काही आपल्या कामाचा नाही आहे. आता याला तुम्हाला काय करायचं, इथे एक थीन लाईन काढून किंवा ऑफसेट काढून एक ऑफसेट घ्यायचं आणि इथे पण एक क्लोज लूप बनवायचं. आता याचे एंड जे आहेत ते आपल्याला जॉईन करावं लागतील, जेणेकरून हा क्लोज लूप झाला पाहिजे. एक खाली एंड आहे बॉटम एंड आणि एक टॉप एंड आहे, टॉप एंड पण जॉईन करावं लागेल. आता हा क्लोज लूप झाला. आता याला तुम्ही रिजन मध्ये कन्वर्ट करू शकता, एक्सट्रूड पण करू शकता. याला 3D मध्ये कन्वर्ट करता येईल. REG म्हणजे रिजन. तुम्हाला मेसेज इन वन रिजन सिलेक्टेड, वन लूप एक्सट्रॅक्टेड. आता हे अंतर जे आहे ते 100 आहे, आपण 150 पर्यंत वगैरे एक्सट्रूड करू शकतो. 150 एक्सट्रूड केला आपण 150 पर्यंत. नंतर रोटेट 3D कमांड घ्या.
अबाउट एक्स ॲक्सिस करा. इकडे पण रोटेट 3D घ्या. हे पण अबाउट एक्स ॲक्सिस रोटेट करा. आणि याला मग रोटेट अबाउट वाय ॲक्सिस करा. ठीक आहे. तर हे इतकं करायचं आहे. आता काय करायचं, याच्यातलं आपल्याला कॉमन पोर्शन काढायचं आहे. कॉमन पोर्शन काढायसाठी आपण काय करू, तर याला मी या दोन ज्या सॉलिड्स आहे याच्यातला कॉमन पोर्शन म्हणजे आपला रिक्वायर्ड पोर्शन आहे. आपण काय करू, कॉमन पॉईंट जे आहेत ते मॅच करून टाकू पहिले. आता तुम्ही सॉलिड म्हणजे शेड मोड मध्ये पहा कसं दिसतं ते, अशा टाईपचं दिसेल. आता याच्यातला कॉमन पोर्शन जो आहे तो आपल्या कामाचा आहे. तर कॉमन पोर्शन काढण्यासाठी कमांड आहे इंटरसेक्ट. INTERSECT इंटरसेक्ट कमांड किंवा INT नावाची कमांड जर दिली तरी सुद्धा इंटरसेक्ट पोर्शन येऊ शकेल. एक लेअर तयार करून घेतो मी, त्याच्यावर आपण हा नवीन पोर्शन टाकू शकू. आता कमांड देतो इंटरसेक्ट. सॉलिड्स घेतो, आणि हा जो आहे हा रिक्वायर्ड पोर्शन आहे. हाच आपला रिक्वायर्ड पोर्शन आहे. इंटरसेक्ट कमांड दिली, दोन्ही सॉलिड्स घेतले, यातला कॉमन पोर्शन जो आहे तो आपला रिक्वायर्ड पोर्शन आहे. हा आपला रिक्वायर्ड पोर्शन. याच्या कॉपीज करू शकता तुम्ही, मल्टिपल कॉपीज. याच्या मल्टिपल कॉपीज करून आपल्याला 4 कॉपीज लागतील, आणि 4 कॉपीज आपण 4 वेगवेगळ्या डायरेक्शनने लावू, असेंबल करू, आणि मग आपला आयफेल टॉवर हा कंप्लीट होणार आहे. 4 कॉपीज करावं लागतील आपल्याला याच्या. तर आता याच्या कॉपीज करू आपण मल्टिपल, आणि मग त्या मल्टिपल कॉपीज चिपकू. मी या लेअरवर याला टाकून देतो. CO फॉर कॉपी.
2 कॉपीज झाल्या, आणखी 2 लागेल आपल्याला, 3 आणि ही एक 4. आता याच्यात रोटेट 3D कमांड देतो, रोटेट 3D आणि अबाउट झेड ॲक्सिस 90 डिग्रीने तुम्ही रोटेट करा. हा इकडून आपण फिट करू. याच्यातले कॉमन पॉईंट जे शोधून आपण ते प्रॉपरली फिक्स करू. एकामेकाच्या जवळ आणून ठेवून द्या फक्त सध्या, नंतर आपण याला जॉईन करू. पुन्हा कमांड आहे रोटेट 3D. नाइंटी डिग्री रोटेट करा. याला आपल्याला 180 डिग्रीजनी याला रोटेट करायचं. असं करून आपण चारही पोर्शन जे आहेत ते प्रॉपरली ओरिएंट केले. आता आपण एक काम करू, यांना चौघांनाही असेंबल करू. अशा पद्धतीने आपण हे कॉमन जो पॉइंट आहे तो तुम्हाला जॉईन करायचा. कॉमन जो पॉइंट आहे तो मॅच करायचा. ऑटोमॅटिक असते, सर्व मॅच होऊन जातं. बाकी काही करायची गरज नाही. तीन बाजू लावल्या आपण, एक बाजू राहिलेली आहे ती आपण फिक्स करू. अशा पद्धतीने चारही बाजू आपल्या व्यवस्थित फिक्स झालेल्या आहेत. आता मी काय करतो, याला येलो कलरच्या लेअरवर घेऊन जातो, एक नवीन लेअरवर. याला ब्ल्यू कलरच्या लेअरवर टाकतो. आणि शेड मध्ये पहा, तुम्हाला असं दिसेल शेड. तर अशा पद्धतीने आपलं हे आयफेल टावर जे आहे हे तयार झालेलं आहे. थ्री आपण आयफेल टावर काढलाय. याला तुम्ही डायनॅमिक रोटेशन पण देऊ शकता. That is also possible. थ्री ऑर्बिट सर्वात वरती तुम्हाला दिसेल, 3D ऑर्बिट. त्याने याला डायनॅमिक रोटेशन करू शकता तुम्ही. डायनॅमिक रोटेशन करू शकता आणि हे असं दिसेल तुम्हाला. अशा पद्धतीने हे आपलं
इथे आयफेल टावर जे आहे हे कम्प्लीट झालेलं आहे. याला सर्व बाजूनी पाहून घ्यायचं एकदा. ठीक आहे. तर थँक्स फॉर वॉचिंग दिस पर्टिक्युलर व्हिडिओ. आणि काही जर तुम्हाला क्वेरीज असतील तर तुम्ही या मेल ॲड्रेसवर किंवा या नंबरवर मला संपर्क करू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग. इथे आज आपण थांबूया.